हाय सगळ्यांना। आणि आता वाजले दुपारचा 2 वाजले। माझे काम 2 वाजता खतम झालंय। मी 11 वाजता काम घेतली होती करायला। सगळं आतमधलं झाडले तुम्ही तर बघितलेच। आणि आता आंघोळ केली, देवपूजा नाही केली का म्हणजे देवपूजा दुपारचा जे केलेलं ते देवाला स्वीकार नसतो आणि करायचं पण नसतो बोलतात दुपारी। तर आता काय केली नाही मी देवपूजा। आता डायरेक्ट संध्याकाळी देवपूजा करणार आहे। सगळं झाडून घेणार आहे तिथलचा। खाली मी देवाकडचा खाली जेवढं पोषण आहे ना तेवढं मी साफ नाही केले। मी करेल आता संध्याकाळी त्याला आणि साफ करून दिवबत्ती लावणार, सगळं करणार संध्याकाळीच करणार। आता काही नाही करणार आहे, दुपारी झाली आहे। आता पूजा अजिबात नाही करणार आहे। तर आंघोळ झाली आहे आणि हे बघा डाळ भात एकाच कुकरामध्ये ठेवले होते, झालंय। आता फोडणी घालायची डाळीला आणि पोरांना खाऊ घालायचे, बस एवढंच। आणि मी पण जेवणार आहे, भूक लई लागली आहे मला पण। तसं तर मी 4 चपाती खाल्लीच होती, तुम्ही बघितलेच असेल। एकच चपाती खाल्ली। काम बोलतात ना, काम केले तर भूक लागते। खरोखर काम केले तर भूकच लागते। आणि असं तर एवढं लागत नाही, पण आज लई भूक लागली आहे मला पण। आणि आज काही चपाती नाही आहे, डाळ भातच आहे। आम्ही तिघांना पण मीनीच नाही केले चपाती आमची। मला डाळ भात खायचा होता, मला डाळ भात लई आवडते त्याच्यामुळे। चला आता फोडणी घालते आणि खायला घेते आणि लगेच संध्याकाळी बनवायचं जेवण। काय बनवणार ते बघणार आहे। मटकी भिजायला घालायचं होतं मला, काल पण विसरली। आज नाही विसरायला पाहिजे, आज भिजत घालणार। आता रात्री त्याला बांधून ठेवणार आणि उद्या सकाळी बनवणार। मला मटकी खायची लई इच्छा झाली आहे, त्याच्यामुळे आज पक्का भिजत घालणार आहे त्याला आणि फोडणी घालून घेते डाळीला। चला आणि हे बघा बांधलेली होती, सुटला आहे आणि नंतर सोडते। सुटला होता काय सोडू, पण हे असं बांधलेलं तर केसांना थोडा बरं वाटतं, त्याच्यामुळे आता वरती बांधून घेते का म्हणजे फोडणी घालायची। माझे केसांना निघतात लई, त्याच्यामुळे ना मला बांधून घेतलेलं करायला मी बांधून असंच रब्बर घालून घेतली। क्लिप काय माहिती कुठे गेला, एकच होता ते पण माझा नव्हता, माझी वहिनीचा होता। मला आणायचे क्लिप वगैरे माझ्याकडे नाही आहे। काल गेली होती मी, काल परवा दिवशी कालच गेली होती 10 रुपीज शॉपमध्ये ते पेन्सिल आणायला, तर मी आणली नाही। कधी जाईल आता, गणपतीचं शॉपिंग करायला जायचं आहे मला, तेव्हा जाईल आणि क्लिप आणेल। एकच आहे ते बटरफ्लायवाला, तेच घालते, ते पण वहिनीच आहे, माझा नाही आहे। मला आणायची मला। फोडणी घालते डाळीची। भूक लई डेंजर लागली, लई डेंजर लागले। काही बोला तुम्ही, खरोखर भूक लागली ना मला तर बर्दाश्त व्हाय ना। आमच्या घरात कोणालाच बर्दाश्त व्हाय ना, भूक लागली तर कोणालाच नाही होत, अजिबात नाही। आणि कशालाही बर्दाश्त करून घ्यायचं, हाय तर करून खायचं ना, खरोखर। आणि मी ना ते व्हाईटवाली बांगडी काढून टाकली आहे, ती ना मणी होती ना, मणी ती सगळी निघत होती। तर मला भीती वाटत होता की ते जेवणामध्ये नको जायला, आणि तसं पण ते हाताला लय टाईट होत होतं, जाड झाली ना आता मी, त्याच्यामुळे ना मला टाईट होत होतं ते। तर मी काढून टाकले ते। आणि आता हे अजून 2-2 बांगडी घातले, 5-5 आहे, हे 5च आहे ना, हां 5 आहे हिरवी बांगडी। गणपतीला दुसरी बांगडी घालणार आहे मी आणि आयब्रो करणार आहे आज मी। आयब्रो करणार, आयब्रो आज करून घेईल। देवपूजा वगैरे करून घेते। चला मला दाखवते डाळ। मी ना भातामध्ये जास्त पाणी घातली होती, का म्हणजे ना भातामध्ये ना कमी घालते ना तर पोरं खात नाही, सुक्क लई अडकते त्यांना। तर त्याच्यामुळे मी बोलली पोरं खाणार आहे तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको। तुम्ही बोलणार की सारखा काय डाळ भात बनवत राहतो, पण आम्हाला आवडतं डाळ भात।
खरं बोलते, आम्हाला आवडतं डाळ भात आणि मला तर लईच आवडतं. काय नाही भेटलं ना, फक्त डाळ भात, सॅलेड, गाजर आणि काकडी आणि त्याच्यावर एक पापड आणि अचार, बस. काय जेवण आहे ते बाबा, मनपूर्वक जेवण आहे माझं तर. लई ते भेटलं ना मग कोणालाच विचारत नाही मी तर, असं आहे माझं. आणि मी पहिलेपासूनच डाळ भात खाते, मम्मीकडे होते तेव्हापासूनच. आणि मी खाते एकच चपाती, तरी एवढी जाड आहे. आणि जे जाड नाही ना त्याला विचारा, त्याला आपण बोलतात की खात का नाही. आणि ते लोक एवढं खातात की त्यांचे पोटात इथपर्यंत भरूस तर खातात, आणि आपण एक चपाती खातात. त्यांचंच बरं आहे उलटा. देवाने कसं उलटा केलंय ते बघा ना. आणि आमच्या घरी ना माहेरी सगळे झाडच आहे, कोण असं काय नाही की झाड नाही, सगळे झाडे आहे सगळे. मी पण झाडी आहे. माझी माहेरी काय, माझे सासरी पण झाडेच आहे सगळे. पप्पा पण झाडे, आमचे सासरे पण आहे तसंच, माझी सासू पण तशी. एवढी झाडी नाहीये माझी सासू, तरी हाय. माझी नंदा दोन्ही झाडी आहे, मी झाडी, माझा नवरा झाडा. आम्ही सगळे झाडेच आहे. आम्ही खाणारे पिणारे लोक आहे. आम्ही असं नाही कॉम्प्रोमाइज करणारे लोक कधीच नाहीये, ना सासरी ना मायरी, अजिबात नाही. आणि कॉम्प्रोमाइज करून जायचं कुठे, खाऊन पिऊन काढायचं ते उद्या दुसऱ्या दिवशी. आणि एवढं पैसे जमा करून ठेवणार कुठे. आम्ही खाणारे पिणारे. आमच्याकडे नसलं तरी खाय पियाला काय कमी नाही आमच्या घरात, अजिबात नाही. कधी पण बघा तुम्ही, कधी पण. भले कपडेला आम्ही ना हे करतो, हे बघा पिन घालून फिरते मी. तुम्हाला दिसते, तुम्हाला दाखवते. हे बघा पिन घालून मी मॅक्सी घालते, कपडे घेत नाही. पण खाणार पहिले घेते, खायचा. हा, त्या मॅक्सीला मला ना किती 3 वर्ष झाले. माझी पोरगी 3 वर्षाची झाली. माझी पोरगी झाली होती ना, 1 महिन्याची होती माझी पोरगी, तेव्हा माझी फ्रेंड होती कर्नाटकची, हाय माझी फ्रेंड, आणि ती मला आणून दिली होती 2 मॅक्स्या, 2 नाईट्या. ते आतापर्यंत आहे. आणि गेले जे वर्षी मी घेतली होती, काल जे घातली होती ना मी रात्री, ते गेले जे वर्षी घेतली होती डीमार्ट मधून 2000 रुपयाची, ते आतापर्यंत आहे. तर विचार करा की मी कशी आहे. है की नाही. आम्ही कपडे घेत नाही लवकर. हा, पोरांचं म्हणजे घेतात, स्कूल वगैरे मध्ये लागतं, फेस्टिवल वगैरे बनवतात त्याच्यामुळे. पण आमचं तर कपडे नवो मी घेत नाही, मीच नाही घेत पटकन. मला नाही आवडत एवढं कपडे घेणं, एवढं स्वतःच्या जीवाला हे करणं. त्यापेक्षा खा पी आणि तंदुरुस्त राहा आणि आरामात राहावा, बस. नवरा पण काय नाही बोलत काय पियायला, अजिबात नाही. तो पण खातो, आम्हाला पण देतो, बस. चला फोडणी घालते. फोडणी बघा डाळीला. हे ठेचून घालायचं बरं का, सोलून जे सोलून घालायचे ते सोलून घाला. मी असंच घालते. मी असंच घालते. हा, झालं. तुम्हाला दिसत ना, गेलाच होते इकडे.
मी डाळ ना जास्त केले, डाळ लई जाड होती, मला पातळ पाहिजे त्याच्यामुळे पातळ पाहिजे डाळ, आणि डाळ लई जाड झाली होती तर पातळ केले मी. 2 गिलास पाणी घातले. पातळ डाळ चांगली लागते खायला, कधी खाऊन बघा तुम्ही पण. मला तर असं वाटते माझं बडबड ऐकण्यापेक्षा तर तुम्ही स्पीकच करत असेल या बॅकच करत असेल माझा व्हिडिओ. खऱ्या गोष्टी आहे ना. चल भेटते, जेवून खाऊन भेटते. झालंय, मला डाऊट आलाय मी भातामध्ये मीठ घातले की नाही, तर पोरं खाणार नाही माझे. खाऊन बघते तेवढं खाते. मी मीठ नाही घातले, काल पण नाही घातली होती मी. माझा डोकं कुठे चालते मला समजत नाही. तर घेते जेवायला. उकळी आली की भातामध्ये मीठच नाही. माझा पोरगा खातो, माझी पोरगी खात नाही. लईच आहे ती. मी ना पोरगीचा ना असं हे मनगट आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे हातात घालतात ना लहान पोरं, ते आहे माझ्या पोरगीचं. ते ना थोडा मोठा होत होता म्हणून काढून ठेवली होती. आता वर्षभर झालं त्याला काढून ठेवली मी, आणि आता बघतो घालते येते की नाही. त्याच्या हातात ना काय नाहीये. चांदीचा होता पण ते तुटलाय. त्याचा चांदीचा जी कडा असतो ना त्याच्या हातात होता पण तुटलाय ते. तर मी बोलले की आज मला सकाळपासूनच विचार येत होता की हे घालू का. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल ना, छान आहे ना. हे ना मी बनवून घेतली आहे सोनारवाल्याकडून. हे असलं, आणि ह्याच्यात सोन्याचे आहे 1 ग्रामचे आहे. ह्याच्यात 10 मणी आहे, ह्याच्यात 10 आहे. नाही, ह्याच्यात किती, हा दोघं मध्ये 10-10 आहे. 10-10 मणी आहे बघा, तुम्ही मोजू शकतात वरतून. 10-10 मणी आहे. आणि त्याला घालून बघते, चांगला झाला तर बरं, नाहीतर मोठा तर होणार नाही. पातळच आहे ती, हात तर त्याचा पातळच आहे. बघते आता घालते. पण मी ठेवून काय करू, घालण्यापेक्षा बरं आहे ना, घातलेलं बरं आहे ना. त्याच्यामुळे चला घालते त्याला आणि तुम्हाला पण दाखवते. हे बघा, दीदीच्या हातात घातले मी, मस्त छान झाले त्याच्या हातात. ठेवले होते असंच, आता बरं झालंय ना. गुड ना. चला हाय करा. हाय. हाय सगळ्यांना. सगळ्यांचं संध्याकाळचा वेळ झालाय आणि 7 वाजून गेले आहे, म्हणजे 7:30 वाजायला आले. आणि मी बनवते आता चाय. चढवले, चाय ठेवले. चाय तिने ना हे वाफवले आणि ह्याच्यात ना कारले ठेवले वाफवायला. असं ठेवले. स्टीमर असल्यावर काय नाही, स्टीमर असल्यावर लय भारी असते. आणि इथे चाय पण झाली. ह्याच्यात ना मी हळद टाकले. हे बघा, हळद टाकली. आता थोडासा गरम मसाला टाकणार आहे, थोडासाच टाकणार आहे, जास्त टाकू नका. नाही तर कोण कोण टाकत नाही, पण मी टाकते गरम मसाला थोडासा. आणि मिरचीची पावडर 2 चम्मच टाकते. कारले जास्त आहे ना,
आणि तिखट पण पाहिजे थोडासा त्याच्यामुळे. आणि इथे कऱ्यापक टाकते, कऱ्यापक कढीपत्ता टाकते. ह्याच्यातच वाटायला टेस्ट येते. तुम्ही एकदा टाकून बघा, लय भारी टेस्ट येते. आणि लसूण टाकले ह्याच्यात मी, झालंय. आणि मीठ टाकणार आहे. हे बघा मीठ असं वाटून घेतले मी. आता मी ह्याला आता भरते ह्याच्यात आणि ह्याच्यात टाकणार आहे. आणि तेल टाकून घेते, म्हणजे तळायला तेल गरम होईल तोपर्यंत माझा, त्याच्यामुळे मी तेल टाकून घेते. लय भारी होते. तुम्ही कधीतरी बनवून बघा, असं लय भारी होते. काही लोक बनवत पण असेल, पण मी असंच बनवत असते. आणि ह्याला ना वाफून घेतले, हे बघा तुम्हाला दिसतच असेल. आणि असं तुटते पण, हे बघा नरम आहे, हे बघा लय भारी तळते ह्याचं असं. आणि खायला पण बरं, आणि असं भरभरून घालते. हे बघा असं भरून घाला, काय नाही. मसाला तर आहे आपला, खायचं आहे, असं भरून घातलेलं बरं. आणि तळून घ्यायचं. तर सांभाळून करा कोण पण तेलाचे काम, नाहीतर होईल फजिती. एवढं मसाला घालून टाकते त्याच्यात, म्हणजे घालून टाकते. आता सगळं फ्राय झाले, मस्त चांगलं फ्राय झाले. आणि मसाला जळू द्यायचा नाही हा हे वाला, त्याच्यामुळे मी पहिले फ्राय करून घेतले. तुम्हाला दाखवते, दिसते का? असं चांगलं फ्राय झालंय ते मस्त पेका. आणि आता 2 मिनिटं ठेवते, नंतर बंद करून टाकणार. डाळ पण गरम झाली आहे. मी आता भात ठेवते आणि चपाती करून घेते. गरम आहे चपातीले, त्याच्यामुळे असंच ठेवते. आणि त्यांना ह्याच्यात डाळ घालते. एवढं हे 3 कारले दिली आणि डाळ देते. आपण गरम गरम देऊन येते जेवायला. आणि पोरांना जेवण घालते, नंतर मी खाणार लास्टला. तर पोरांना जेवण घालते आणि 2 चपात्या. बोलूलं ना मी असं वाटून देते जेवण असं मिक्सरमध्ये. हे बघा मिक्सरमधून चपाती काढले, असंच देते त्याला मी. आता 4 वर्षाचा झालाय तरी पण मी असंच देते. मला भीती वाटतं अटकलं की काय. खातो तसं तो, पण तरी पण मला आम्हाला म्हणजे भीतीच वाटते. आणि ह्याच्यातच ना थोडासा भात मिक्स करणार आहे मी. त्याला एकदमच असं देते, म्हणजे तो हे वेगळं ते वेगळं नाही देत, एकत्रच देते. असं जेवण देते त्याला. आणि ह्याच्यात डाळ टाकणार आहे. आणि ह्याला ना मिक्स करून घेणार.
हे माझे पोरगेचं जेवण आहे. त्याला हातानेच खाऊ घालणार आहे. त्याला हातानेच खाऊ घालणार, असं नाही घालणार. आपण चम्मचने पहिले घालायची, पण आता नाही घालत, हातानेच घालतो. जेवते त्याला एक गोलूचं जेवण.